आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। राजेंद्र कदम यांचं आमरण उपोषण मागे पण मागण्यावर ठाम। सार्वजनिक धोबी घाटाजवळील या बांधकाम संदर्भात नेऊरगाव येथील भागवत पेठारी, अरुण पेठारी, सुनील कदम, सूर्यकांत कदम, सोपान कदम, शरद कदम, गोरख कदम यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली होती। या पत्राची दखल घेऊन गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी पत्र घेऊन सविस्तर चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या। मात्र या संदर्भात अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी उपोषण सुरू ठेवलं होतं। शॉपिंग सेंटर बांधकामासाठी रिक्त केलेल्या जागेच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयासह वृक्षतोड करून शासकीय मालमत्तेचं नुकसान झालंय, याची चौकशी करावी, तसेच या ठिकाणी टाकलेलं साहित्य जप्त करावे अशी मागणी केली आहे। सरकारवाडा परिसरातील सार्वजनिक शौचालय व काटेरी वृक्ष गवत JCB मशीनच्या सहाय्याने काढून स्वच्छ करावे, तसेच दलित वस्तीला जोडणारा रस्ता चऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवला असून तो मोकळा करून या रस्त्याचं काँक्रिटीकरण करावे। परंतु शासकीय डॉक्टर यांनी कदम यांची तपासणी केली असता कदम यांची प्रकृती खूप प्रमाणात खालावली आहे, असे गट विकास अधिकारी सुरेश पाटकर यांना सांगण्यात आले। दरम्यान नेऊरगाव येथील विविध मागण्यांसाठी चालू असलेल्या उपोषणाची सांगता गट विकास अधिकारी पाटेकर यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून उचित आश्वासन दिले। त्यानंतर उपोषणकर्ते राजेंद्र कदम यांनी लिंबू पाणी घेऊन आपल्या मातोश्री व गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री 7 वाजता उपोषणाची सांगता केली। श्री राजेंद्र ज्ञानेश्वर कदम, सामाजिक कार्यकर्ता, यांनी नेऊरगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक या ठिकाणी त्यांच्या विविध मागण्यासाठी जे उपोषण केलेलं होतं, अवैध बांधकामासंदर्भात, त्या उपोषणाच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्याबरोबर यापूर्वी चर्चा केलेली होती आणि चर्चा झाल्यानंतर आज या ठिकाणी पुन्हा एकदा या गावचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या समवेत पुन्हा एकदा चर्चा केली आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र ज्ञानेश्वर कदम यांनी दिनांक 14 ऑगस्ट पासून जे उपोषण केलं होतं, त्या उपोषणातले 1 ते 6 जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्याच्या संदर्भातही त्यांच्या समवेत यापूर्वी चर्चा झालेली आहे। निश्चितपणे मुद्दानिहाय त्यावर सविस्तर निर्णय घेतला जाईल। या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी उपस्थित आहेत आणि ही सर्व चर्चा झाल्यानंतर माझे सहकारी पोलीस अधिकारी सन्माननीय किरण पवार साहेब असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, यांच्याशी सर्वांशी चर्चा करून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी श्री राजेंद्र ज्ञानेश्वर कदम यांनी आज उपोषण मागे घेतलेलं आहे। त्या उपोषणाच्या जे मुद्दे आहेत, मुद्द्याने त्यांच्या मागण्या नियमानुसार कार्यवाही केली जाईल। धन्यवाद। यावेळी पोलीस अधिकारी किरण पवार, मोनाली सोनवणे, ग्रामसेवक मुंडे, प्रहारचे सहाय्यक हरिभाऊ महाजन, किरण शेअरमळ आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष आहेर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।